शांती पर्वामध्ये भीष्माचार्यांना एक प्रश्न विचारलेला आहे की काळ हा राजाचं कारण आहे का राजा हा काळाचं कारण आहे. तेव्हा भीष्माचार्यांनी उत्तर असं दिलंय, इति ते संशयो मा भूत. हा विकल्प तुझ्या मनात येऊ नको, राजा कालस्य कारण. बरं, मला काय सांगायचं आहे आपल्याला, संतांची एक जर मोठी कामगिरी असेल तर परिस्थिती कशी का असेना त्यांनी भगवंताचं प्रेम जागं ठेवलं. साधं उदाहरण बघा, नाथांचं. नाथ हे त्यांच्या गावामध्ये अतिशय मान्य होते, त्यांचं कुटुंब संबंध अतिशय वरच्या दर्जाचं होतं. हा एवढा सत्पुरुष, काय त्यांची शांती, काय त्यांचं प्रेम लोकांचं. अशा माणसाच्या अंगावर स्नानाला गेला असताना थुंकण्याचं धैर्य जो करतो, त्यावेळेला राजकीय परिस्थिती काय असेल याची कल्पना करा. हा, अशा याच्यामध्ये त्यांनी परमार्थ जागवला. आणि मला असं वाटतं, माझी खात्रीच आहे की हा काळ असा येणार, काय गर्दी, काय गडबड, काय राजकीय परिस्थिती, अशामध्ये भगवंताच्या प्रेमाची दुगदुग सांभाळली असेल तर महाराजांनी सांभाळली. काय आपले व्यवसाय आहेत तुम्ही पाहता, तुम्ही ऑफिसला जाता, अहो मी नोकरी केलेली आहे, काय वातावरण असतं तिथलं, किती आकुंचित असतं. आणि अलीकडे तर भ्रष्टाचार, भ्रष्टाचार म्हणजे काय सांगू आपल्याला. अशा याच्यामध्ये हे वातावरण आणि ते वातावरण केवढा फरक आहे, जमीन अस्मानचा फरक आहे. अशा याच्यामध्ये हे टिकवणं हे खरोखर त्यांचे उपकार आहेत आपल्याला. हां, अहो 2 खोल्याचं घर, त्याच्यामध्ये सगळे व्यवहार होणार, गडबड गर्दी सगळी, त्याच्यामध्ये 5 मिनिटं जर नाम घ्यायला बसू म्हटलं तर आपल्याला स्वस्थता मिळत नाही. ते महाराजांनी संस्था निर्माण केलंय, अरे या 5 मिनिटं स्वस्थपणे बसून जप करा, बाकीचे विचार काढा. होय ना. हे सांगायचं कारण असं, आज एकादशी आहे, योग कसा जुळून आला बघा. की 4 दिवस मी आपल्याला सांगतोय की आज काय वासनेचं सांगतोय. परमार्थाचा प्राण असेल तर वासना नाही शिकवणे. आपण की नाही करू नका, पण समजून घ्या काय आहे. आपल्या देशामध्ये इतक्या विकृत कल्पना आहेत. मी एकदा दोघांना विचारलं, दांडेकरांना विचारलं, ते तर आमचे प्रोफेसरच होते बरं का. ते आता रिटायर झाल्यानंतरच, मी रिटायर झालो, तेही रिटायर झाले. आणि शास्त्रीबाबांना विचारलं, म्हणलं वा एका प्रश्नाचं उत्तर, लक्ष्मण शास्त्री त्यामुळे अविद्वानच ते मोठे मोठे लोक आहे, म्हणून वा माझ्या एका प्रश्नाचं आपण उत्तर द्या. ज्या देशामध्ये शंकराचार्यासारखी महातत्वज्ञानी, त्यांनी तिथे तडजोड केलीच नाही. निवृत्ती, वासना नाश, संन्यास हाच म्हणाले परमार्थाचा मार्ग आहे. आणि आपण ध्यानात ठेवा, शेवटी आपल्याला हे सर्व मनाने संन्यासच करावा लागेल. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यात एक खुबी केली की संन्यास म्हणजे वस्त्र घेणं नव्हे म्हणाले, पण त्यांनी व्याख्या अशी केली आहे, मी माझे आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. हा, ही त्यांनी व्याख्या केली. पण संन्यास त्याशिवाय परमार्थ नाही, दृश्याचं प्रेम सुटल्याशिवाय परमात्मा नाही. आपण ध्यानात ठेवा, हे काहीतरी सांगतो असं नाही, माझे बाप सांगत आले ते सांगतोय आपल्याला बरं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी खरा खरा परमार्थ सांगितला. अशा देशामध्ये माझा प्रश्न असा, परमार्थाच्या इतक्या विकृत कल्पना कशा निर्माण झाल्या. दांडेकरांचं डोकं खाजवलं, म्हणजे बाय डोक्यात कधी आलं नाही, याचा विचार करायला पाहिजे. अरे विचार करीतच राहा. आणि माझ्या मते म्हणजे मी खात्रीने सांगतोय, खरा खरा अगदी कोरा परमार्थ सांगितलं असेल तर महाराजांनी सांगितलं. हो, एका भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या स्मरणाशिवाय परमार्थ साधेल शक्यच नाही म्हणाले. त्यांची एक खूण आहे, एखादा सत्पुरुष फार प्रसिद्ध झाला, त्याला भेटावं आणि त्याची लायकी कशी ओळखावी, तो नामाबद्दल काय सांगतो याच्यावर त्याची लायकी ओळखावी. हा, इतकं आहे. आणि तुम्हाला सांगू का, मनुष्य योग याग करील, अन्नदान करील, तीर्थयात्रा करील, काय नाना ग्रह करील,
भगवंताच्या नामाला चिकटणं महाकर्म कठीण आहे, ती कृपाच लागते यात शंका. आणि ती आपल्यावरती आहे हे धरून चालत. नाही तर तुम्ही कशाला सगळं सोडून इथे येताय आणि एवढा नामाला चिकटताय. हे सांगायचं कारण असं की आपण मनाचा विचार करतो. वासना राहते कुठे? मनामध्ये राहते. पण वासना कळत नाही, वासना दिसत नाही, वासना आहे ही जाणीव होत नाही. मग ती व्यक्त कशी होते? हेतुरूपाने व्यक्त होते. सहज आपलं वाचलेलं आठवतं म्हणून अलीकडे लढाईनंतर एक जर्मन तत्वज्ञ होऊन गेला, मोठा विचारवंत, हायडेगार म्हणून. तो काय म्हणतो? माणसाची प्रत्येक कृती हेतुपूर्वक असते, इंटेन्शनल. अगदी कोणतीही कृती हेतूशिवाय नाही. आणि हेतू वासनेतून प्रेरित होते. वासना ओळखायची कशी? आपल्याला ओळखता येत नाही, ती अति परमात्माच्या जवळ चिकटलेली आहे, आत्मस्वरूपाच्या. मग वासना हेतूने कळते. हेतू तरी कसा कळायचा हा प्रश्न आहे ना. तेव्हा हेतू आपल्याला अमुक मला हवं, अमुक मला नको, अमुक मला आवडतं, अमुक मला आवडत नाही. कृष्णमूर्तींचा शब्द फार छान आहे, चॉईस. चॉईस पाहिजे. हे बरोबर आहे, ते बरं नाही, हे चांगलं, हे वाईट आहे, हे मला हवं, हे नको. याच्यामध्ये वासनेचं व्यक्त स्वरूप आहे. म्हणून वासना जर नाहीशी करायची असेल तर मला हवंही नाही आणि नकोही नाही, जे आहे ते उत्तमच आहे असं म्हणलं की वासना नाहीशी करायची. बरं हे करायचं कसं पुन्हा असा प्रश्न आला. आता मध्ये त्याला हे जोडतो, अमेंडमेंट म्हणतात तशी, की वासना 3 तऱ्हेने व्यक्त होते. पहिली जर असेल तर देह सुस्थितीत असावा. खाणं पिणं कपडा लत्ता माझ्या मनासारखं असावं. त्यातल्या त्यात सांगून ठेवतो मी तुमच्यातलाच आहे. महाराज म्हणाले 2 वासना आवडणं अतिशय कठीण आहे. एक बोलणं आणि दुसरं खाणं. तुमचं खाणं मी काढतोय असं समजू नका, पोटभर खा, पण अमुक पाहिजे ना अमुक नको, आली वासना. म्हणून महाराजांचं वाक्य ध्यानात ठेवा. मी जे म्हणतो ना, महाराजांनी परमार्थ जागवला तो असा, ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. जिभेची काम 2, एक खाणं आणि बोलणं. खाणं आवरणं सुद्धा फार कठीण आहे, विशेषतः म्हातारपणी. अहो असं आहे, नुसता वास आला आणि जर वासना गेली तर हा भ्रष्ट झाला असं समजा आपण. इतकं ते आहे. मग तुम्ही आम्ही तर मागून घेतो आणि तुम्ही खाऊ नका अशाच नाही हा माझं म्हणणं. परंतु खाण्याचं आवडणं विशेषतः म्हातारपणी, अरे बापरे. एक चांगले साधक सांगतो आपल्याला नामस्मरण करायचे, चांगले होते. 82-83 वय झाल्यानंतर कांद्याची भजी द्या, मला तो टोस्ट द्या, मला अंक द्या. आणि ते पचायचं नाही तर शौचाला जाताना घरातच शौचाला व्हायचं. बरं तुम्ही खाऊ नका म्हणलं, अरे मला खाऊन मरू द्या म्हणाले. आणि काय असेल तुम्ही उपास आज उपास आहे ना, उपास तपास करा असं नाही माझं म्हणणं. किती परमार्थ म्हणजे कसं आहे, वासना आणि बोलणं. बोलण्याचं तर काय विचारूच नका. मी हजारो लोक पाहिले, गोंधळच काय, माझ्या व्यवसायात काय. विद्वानांच्या कळपामध्ये मी होतो 30 वर्ष 28 वर्ष. युनिव्हर्सिटी म्हणजे काय हो, जगातले विद्वानच सगळे ते. अरे 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 काय सांगू तुम्हाला, एक मनुष्य मला असं भेटला नाही ज्याने वाणी आवडली. महाराजांना मी म्हटलं, महाराज आपण सांगता शब्द विपरीत बोलू नये म्हणून. म्हणले अतिशय कर्म कठीण आहे. तेव्हा काय म्हणाले, भगवंताच्या नामात जो रंगला त्यालाच ते शक्य आहे, बाकी त्याला शक्य नाही. हो, त्यांचं पुढचं वाक्य फारच छान आहे. म्हणाले ज्या वाणीने भगवंताचं पवित्र नाव घ्यायचं त्या वाणीने आपण असं बोलतो ही जाणीव झाल्याशिवाय वाणी आवडता येणार. बरं का, एक खुबी सांगतो. पण म्हणलं व्यवहारात कसं चालेल हे, तर त्यांचंच उदाहरण सांगतो. एकाकडे महाराज गेले होते, मी बरोबर होतो. तेव्हा बाप बोलायला लागला, तक्रारी बरं का महाराजांना बोलायला. त्यात म्हणजे आई बाई तक्रार करू लागली, मुलं तक्रार करू लागली, सून तक्रार करू लागली. तेव्हा महाराज म्हणे थांबा. ऐका, सगळेजण तक्रार करू लागले. महाराज म्हणे थांबा, तुमच्यामध्ये जो शहाणा असेल त्याच्याशी मला बोलायचंय म्हणाले.
म्हणजे तुम्ही सगळे मूर्ख आहात. त्यातच बसून त्यांनी माझी बोला म्हणलं मग ही खुबी आहे खरी, यात शंका नाही, नाही का. किती वाणीचं आहे सांगू तुम्हाला. हा, आणखी एक गमतीचं उदाहरण सांगतो. आता तुम्ही आम्ही लोक टोप्या घालीत नाही. टोपी गेली, आम्ही कॉलेजमध्ये गेलो तेव्हा टोपीचा संन्यास झाला बरं का. तेव्हा मी एकदा असं बाहेर निघालो होतो जायला. भाऊसाहेब असे बसले होते आणि मी काही कामाला गेलो होतो. मी आलो परत, तर ते काय म्हणाले, टोपी घालायला विसरलात वाटतं. तर मी म्हटलं भाऊसाहेब असं नाही, आता आमच्या पिढीने टोप्या घालीत नाही तरी हरकत नाही म्हणाले. पण बोलण्याची खुबी बघा, हे बघा. म्हणून म्हणतो समजा बापाचं मुलाचं जमत नाहीये, अरे पण त्या बोलण्याला काही ताळतंत्र आहे ना. मुलाने बापाचं आधी बापाचा दोष काढू नये, पण काढला तर असं बोलावं की म्हणजे या बापाला लागणार नाही, तसंच बापाचं आहे. मुलाचा दोष काढताना अशा खुबीने काढला पाहिजे. म्हणजे काय होतं, मतभेद असून सुद्धा कटुता येत नाही त्यामध्ये. तेव्हा ही एक वासना. दुसरी असेल तर लौकिकाची वासना. अरे बापरे, लौकिकाची वासना राजकारणात बघा. सत्ता आणि लौकिक, राम राम. वर्तमानपत्रात माझं नाव यावं, फोटो यावा, अंक यावं. अहो, एक चांगले मागच्या पिढीमधले सत्पुरुष हे जे महाराजांची तस्वीर आहे ना, हे बसलेले, हे आता त्यांचं सगळीकडे पसरलेलं आहे. हा सोलापूरला काढलेला फोटो आहे. तेव्हा आदल्या दिवशी महाराजांना न विचारताना ते फोटोग्राफनी फोटो काढला. 2-4 काचा गेल्या. त्या काळी काही इतकं हे नव्हतं, तेवढा फोटो आलाच नाही. मग संध्याकाळी कुणी महाराजांच्या कानावर घातलं, महाराज किंवा आपला फोटो काय आला नाही. अरे म्हणाले, करायचं आहे काय फोटो? महाराजांचं वाक्य आहे का आपण? महाराज म्हणाले, हा देह हा मायेचा आहे असं म्हणतात. माया ही खोटी आहे. त्याची तस्वीर काढायची म्हणजे ती खोटी, खोट्याची तस्वीर काढून करायचंय काय म्हणाले. काय असेल? आणि तुम्हा आम्हाला जरा हसा आता नाही का फोटो काढताना म्हणणार ना. काय असेल मला सांगा. सत्पुरुषाची दृष्टी काय असते. लौकिक अति फार मोठी मोठी माणसं भरी पडतात. काय सांगू आपल्याला की साधन मार्गामध्ये अंगामध्ये जर काही शक्ती आली, सिद्धी आली, अशा माणसाला तर लौकिक टाळणं अतिशय कठीण झालं, फार फार कठीण. म्हणून अक्कलकोटच्या स्वामींच्या बद्दल विचार तिकडे ऐकायला येत आहे ना. आय एम हॅपी अबाउट इट. बरं का, ते शिव्या द्यायचे म्हणजे काय असायचं, कुणीकडे तिला पाहायचे शिव्यागाळी करायचं बरं का, असं असं त्यांचं. तेव्हा मी महाराजांना असं विचारलं, महाराज त्यांना गुरुपद द्यायला गेले होते, एवढा थोर पुरुष तो. म्हणलं बघ हे काय. तेव्हा ते काय म्हणाले, काय असतं बघा, these are the secrets of spiritual life. अध्यात्माची ह्या गुप्त गोष्टी आहेत. साधन कालामध्ये लोकांना टाळण्यासाठी शिव्यागाळी केली, तो अवशेष राहिलाय म्हणले. आपण तो प्रयोग करू नये. पण काय असेल माणसांचं. आणि महाराजांच्या जवळ त्यांच्या नात्यातला एक मास्तर होते, घुगरधरे मास्तर. हे प्रायमरीचे मास्तर. त्यांनी महाराजांचं लहानसं चरित्र लिहिलं आहे. ते वाढले तर त्यांचा माझा 3-4 वर्ष सहवास झाला. ते गोंधळाशी असे रिटायर झाल्यानंतर त्यांनी महाराजांनी सांगितलेली एक गोष्ट सांगितली. महाराज इंदूरला असताना पोरं बाळ मागे लागायची पुष्कळ, कारण महाराजांसोबत मिठाई यायची आणि महाराज त्यांना द्यायचे खायला. ते फार मागे लागले म्हणजे महाराज उठायचे आणि काट्याकुट्यामध्ये निवडुंगामध्ये जायचे सरळ. मग म्हणले हे पाहत राहायचे नुसते. बरं झाले आणि तिथेच बसायचे अर्धा पाऊण तास. लौकिक टाळणं. माझं म्हणणं काय, असलं विपरीत आपण करू नये, पण मनामध्ये मला जो मान मिळतो हा खरा नाहीये, हा माझा नाहीये, हे तिकडून येत आहे, हे जाणीव ठेवली पाहिजे. हा, त्याला उपाय काय, समर्थाने फार छान सांगितलं. मना वासना वासुदेवी बसवदे. तुझी वासना आहेच ना, ती वासना भगवंताच्या ठिकाणी ठेव. वासना शक्ती आहे, पाहिजे म्हणते, मग ती भगवंताच्या ठिकाणी ठेव. तिसरी असेल तर कामवासना. कामवासना साधारणपणे वय झाल्यानंतर, प्रपंच झाल्यानंतर तीव्रतेने राहत नाही आणि ती जाते. त्यामुळे त्याच्याविषयी जास्त सांगण्याचं माझं काही हेतू नाही. पण ह्या 2 ज्या आहेत, देहाची, खाण्यापिण्याची, बोलण्याची आणि लौकिकाची वासना, हे सांभाळणं अतिशय कठीण आहे आणि साधकाला ते करावंच लागेल. इथे ते शिकलंच पाहिजे, त्याशिवाय येणार नाही. आता
या वासनेचे नसल्यानंतर काय असल्याच्या दोन गोष्टी सांगतो. आपल्याला अलेक्झांडर द ग्रेट माहिती आहे, हा अरिस्टॉटलचा शिष्य. अरिस्टॉटल म्हणजे जगातले जे अति मोठे तत्वज्ञानी झाले त्यांच्यापैकी हा. तेव्हा त्याच्या काळी, अरिस्टॉटलच्या काळी एक डायोजेनिस नावाचा संन्यासी होता. तेव्हा हा संन्यासी एका झोपडीत राहायचा. त्याच्या संन्यस्त वृत्तीचं उदाहरण सांगतो. त्याच्याजवळ एक करवंटी होती, करवंटी पाणी प्याय करता. आपण जसं भांडं ठेवू तशी करवंटी होती. एके दिवशी तो असं जात असताना लहान मुलं ओंजळीने पाणी पिताना पाहिले. करवंटी टाकली, अरे ओंजळीने पाणी पिताना करवंटी काय करायची. हा असा जरा तो तरेवाईक होता. अशी माणसं असतातच तरेवाईक. तो कंदील घेऊन रस्त्याने जायचा, दिवसा कंदील लावलेलं घेऊन जायचा. तेव्हा सॉक्रेटिसांनी विचारलं, तोही महाज्ञानी त्याच्या, अरे दिवसा कंदील घेऊन जाय. नाही म्हणला, मी शहाणा मनुष्य शोधतोय म्हणाला. बरं का, असला विचित्र तो एक दिवशी पहाटे 6 वाजता 6:30 वाजता सूर्य उगवला, थंडीचे दिवस, आणि झोपडीसमोर बसलेला होता. एक ग्रंथ घेऊन बसलेला होता. आणि अलेक्झांडर आला, सगळे ते दागिने बिगिने घातलेले सगळं करून समोर आला. त्याची सावली पडली त्याच्यावर. तेव्हा अलेक्झांडर त्याला म्हणाला, डायोजेनिस, अरे मी सम्राट आहे, सम्राट. तू काय पाहिजे ते मागून घे तुला. हा हसला आणि म्हणाला, नाही ते कोवळं ऊन माझ्या अंगावर येतंय ते मला पाहिजे, तू बाजूला हो, एवढं मला पाहिजे. वासना नाही म्हणजे काय. आणखी एक उदाहरण सांग. आता तुम्ही म्हणाला, हो काय 3000 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण सांग. 1906 साली पंचम जॉर्ज हिंदुस्थानामध्ये आला होता. प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून, म्हणजे राजपुत्र म्हणून आला होता. तेव्हा त्यावेळेला संस्थानिक होते बघा. यांचं काय असे, प्रत्येक संस्थानिकाकडे जायचं आणि मग ते मागून घ्यायचे पैसे, अडके वगैरे, जुनं हे दागिने बिगिने, त्यांचे व्यवहार असायचे. तेव्हा हा बनारसला गेला. तर बनारसचा राजा त्यावेळेला होता, पण सात्विक आणि हा होता, भक्त होता. तेव्हा हा काय म्हणलं त्याला, रायसाहेब असं ऐकतो हिंदुस्थानात साधू पुष्कळ असतात, आपलं कुणी आहे का माहिती. तर त्याचा गुरु होता. तो गंगा किनारी 2-3 मैलावरती राहायचा. त्याचं नाव कच्चा बाबा. कच्चा बाबा का कच्चा बाबा, तो भिक्षा मागून आणायचा, कोरडी कणिक, तो गंगेच्या पाण्यात भिजवायचा आणि ते प्यायचा की त्याची तऱ्हा. असे लोक अजून नर्मदा काठी आहेत बरं का, असं कच्चं पिऊन राहणारे. तेव्हा तो म्हणाला, मी दाखवतो म्हणून गेलं सगळं. आता राजपुत्र तो, तुम्हा लोकांना कल्पना आहे की नाही कोणाच ठेव, त्यांचं ऐश्वर राजे लोकांचं, आपल्या ब्रिटिशांचं म्हणजे कमाल होती बघा. अगदी आम्ही पाहिलेलं आहे हैदराबाद, काय मोटारींचे ताफे, काय सैन्य, काय, अरे बापरे, खरा राजा वाटायचा तो बरं का. तेव्हा हे सगळं लटांबर त्या साधूकडे गेलं. बरं त्याला कळवलं आम्ही येतोय म्हणून. राजा सगळं गेलं. गेल्यानंतर हा राजपुत्र हा बसलेला होता. बसलेला त्याला म्हणला, राजाला म्हणाला, त्याला असं सांगा की मी एका साम्राज्याचा राजपुत्र आहे, आणखी थोड्या दिवसांनी मी सम्राट होणार आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. याने काय उत्तर दिलं, हसला, मला जे पाहिजे आहे ते तुझ्याजवळ नाही, आणि तुझ्याजवळ जे आहे ते मला नको आहे. तेव्हा म्हणजे इथे संपला व्यवहार. तुम्ही आम्ही, आणि मी असं म्हणत नाही मागे भत्त्याकरता संप करायची हो, अरे पण न मिळालं तर समाधान ठेवायला काय हरकत आहे. कसा आहे बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे वासना जी आहे ही वासना अशी पैशाभोवती, शरीराभोवती अशी घोटाळते, आणि ती नाहीशी करणं हा परमार्थाचा मार्ग आहे. याला उपाय कोणचा? ज्ञानेश्वर महाराजांनी रामबाण उपाय सांगितलेला आहे. महाराजांच्या भाषेमध्ये आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवणं वैराग्याचा मुकुटमणी आहे. महाराजांचे शब्द ध्यानात ठेवा आपण बरं. म्हणजे वैराग्य, वैराग्य काय म्हणतात हे आहे वैराग्य. पण ज्ञानेश्वर महाराजांची जी ओवी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये क्लासिक म्हणतात ना, अशी आहे. अभिजा काय, माळीये जेवते नेले, तेवते निवांतची गेले, तया पाणी ऐसे केले हो आवेगा.
10व्या अध्यायामध्ये भक्ताचं लक्षण सांगताय. भक्त काय तू ठेवशील तसा, पण त्यामध्ये काव्य काय आहे बघा. माळी पाण्याला माळी मार्ग लावतो. हे विश्व संबंध उद्यान आहे. हे विश्व जे आहे भगवंताच्या संकल्पाने झालेलं आहे. यामध्ये हेतुपूर्वक सौंदर्य रचलेलं आहे. मग तो माळी जसं पाण्याला मार्ग लावतो तसं याच्या जीवनामध्ये, जीवन म्हणजे पाणी ना, जे जीव जन्माला येतात त्यांच्या जीवनाला तो मार्ग लावतो. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनात जे घडत आहे ते त्यांच्या इच्छेने घडत आहे आणि ते सौंदर्यच असलं पाहिजे, उत्तमच असलं पाहिजे. माळीये जेव ते नेले, ज्ञानेश्वर महाराजांची शब्द योजना, तेव ते निवांतची गेले, तक्रार नाही. म्हणून मी आपल्याला एकदा त्या ज्ञानेश्वरीच्या निरूपणात सांगितलं ना, असा मनुष्य शोधून काढा की जो कधी तक्रार करीत नाही. आपण सारखी तक्रार करतो. पेपर वाचल्यानंतर त्याच्याविषयी बोलतो, करायचे काय का तुला विचारतोय कोणी, अर्थ असं होते तसं होतं, हे होते काय म्हणले लोक वाटतात सगळे. अरे तुला कोणी विचारतोय का? उभी फुकट तक्रार, स्वभाव असतो नाही. मग किती उलट आहेत. तेव्हा ते निवांतची गेले. निवांत याचा अर्थ दोन आहेत. एक बाहेर तक्रार नाही आणि मन शांत. असं ना वाहवा, असं ना तरी वाहवा, नाही का. म्हणून तेव्हा ते निवांतची गेले, त्या पाणी ऐसे पेले व्हावे. जीवन वाहतच आहे. त्या जीवनामध्ये जो जो प्रसंग येईल त्याच्याशी समाधान वाढून समरस होणं हा खरा परमार्थ आहे. आणि यात वासनेचं मरण आहे बरं. म्हणून शेवटी सांगतो आपल्याला, इंग्लिशमध्ये ॲक्सेप्ट शब्द आहे. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणं हा खरा अर्थ आहे. पण परमार्थामध्ये ॲक्सेप्ट या शब्दाला आणखी अर्थ आहे. म्हणजे जे घडणारच आहे, जे घडतच आहे ते शांत मनाने स्वीकारणं, याचं नाव ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट द इनएव्हिटेबल, जे आता होतच आहे, होणारच आहे, माझ्या हातात नाही, ते शांतपणे सोसणं हे खरं. याला उपाय काय? असा आहे ना, असं आहे, समजा तुम्हाला दारिद्र्य येऊ लागलं आणि तुम्ही म्हणता बस सोसा सगळं, त्याच्याशिवायचं आता हे नाही. रुपयाचं अवमूल्यन चाललंय, कोणाठो किन्नी काय आपल्या पैशाची किंमत होती कोणाठो, नाही का. असं जर आहे तर मग ॲक्सेप्ट करा. म्हणजे काय करा, नाही तू करतोस ते बरोबर आहे, तू करतोस ते बरोबर आहे, हे मनात ओळखून आहे त्यात शांत राहावं. याला भगवंताच्या नावाची जरूर आहे. नाही उगी कुटकुट करण्यापेक्षा नाम घेत पडावं, चाललंय होतच आहे, याला आपण लक्षात ठेवा. सांगितलेलं आहे मी, इंग्रजी आहे खरं. परवा सुरुवातीला सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी सांगितला मी. हा दुसरा आहे फ्रान्सिस. हा सेंट फ्रान्सिस ऑफ द सेल्स, फ्रान्समध्ये एक गाव आहे सेल्स म्हणून, तिथला हा सेंट फ्रान्सिस. तो काय म्हणाला, त्याला असा प्रश्न विचारला की तुझ्या भक्तीचं मर्म कशात आहे. तर त्यांनी एक वाक्य सांगितलं. ते लोक आकाशातला बाप म्हणतात देवाला, नाही का, फादर इन हेवन म्हणून फादर. तो म्हणला येस फादर, येस अँड ऑलवेज येस. हे आपण शिकलं पाहिजे की तू करतोस तेच बरोबर आहे, नाही ऑलवेज येस. इथे हे नाही, त्याला आक्षेप नाही. जे करशील ना ते बरोबर आहे, जे करशील ते बरोबर आहे. आणि याला महाराज फार छान सांगायचे. महाराज म्हणायचे एक गाय आहे आणि तिचं वासरू आहे. तर म्हणले वासराला ओढायची जरूर नाही, गायीला तुम्ही ओढा की वासरू आपोआप मागे येतं. तसं म्हणाले आपल्या गुरुला जर ओढायचं असेल प्रपंचात तर त्याला आवडतं ते नाम घ्या की म्हणाले तो तुमच्याकडे आलाच. आणि मग समाधान काय, तो जर परमात्मा स्वरूपच असतो तर समाधान रूपच असतो, समाधानाला कमीच नाही. तेवढं आपण शिकलं पाहिजे. आता उद्या पुढचा व्यवसाय सांगतो. जानकी जीवन स्मरण जय जय